Everyone. Today we are discussing our new unit, financial management. In that we are studying importance of financial management. Finance is a soul for each and every business. So, importance of financial management is to meet each prerequisite of the business concern. Every business concern should keep up sufficient finance with regards to their smooth functioning of their business operations. Also, in addition, continue growth is one of the importance of financial management is an organization to achieve the future goals. Nowadays, there is necessity to give importance of financial management in modern business to achieve objective related to finance of a company. People cannot neglect the importance of financial management in business planning and controlling at all conditions or stages of your business. म्हणजेच कोणत्याही व्यवसायासाठी फायनान्स किंवा वित्त हे अत्यंत गरजेचे आहे. म्हणजेच तुम्हाला जेव्हा व्यवसाय चालू करायचा असेल किंवा व्यवसायात जर कोणतंही काम करायचं असेल त्या अनुषंगाने तुम्हाला वित्ताची गरज पडते आणि त्या अनुषंगानेच तुम्हाला फायनान्शियल मॅनेजमेंटचा देखील विचार करावा लागतो. मॅनेजमेंटमध्ये आपण पाहिलं की मॅनेजमेंट म्हणजे काय, कंट्रोलिंग, प्लॅनिंग, डेव्हलपिंग या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करतो. त्याच पद्धतीने आपल्याला फायनान्शियल मॅनेजमेंट्समध्ये सुद्धा तुमच्या कंपनीचा पैसा कशा पद्धतीने कंट्रोल करायचा आहे, त्यामध्ये प्लॅनिंग काय असू शकतं, भविष्य काळामधले ध्येय साध्य करण्यासाठी म्हणून कोणत्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता लागते, त्याचबरोबर त्या पैशावर नियंत्रणही ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी विचारात घेतात इम्पॉर्टन्स जो आहे फायनान्शियल मॅनेजमेंटचा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो यामध्ये महत्त्व लक्षात घेतात तर काही बुलेट्समध्ये आपण जर पाहिलं तर त्यामध्ये प्लॅनिंग आहे, प्रोटेक्टिंग ऑफ फंड्स असेल, अलोकेशन ऑफ फंड्स आहे, इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज कोणत्या कोणत्या असू शकतात, डिसिजन मेकिंग असेल, टॅक्स प्लॅनिंग, कॅपिटल रिझर्व्स या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला महत्त्व बघताना करावा लागतो. फायनान्शियल प्लॅनिंगचा विचार करता सगळ्यात आधी आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये नेमका काय गोष्टी येऊ शकतात त्याचं आपण बघावं लागेल. बऱ्याचदा लाईफ सायकल हे खूप महत्त्वाचं ठरतं तुमच्या व्यवसायाचं. 3 स्टेजेसमध्ये हे जातं. एक तर आहे तुमची सुरुवात, स्टार्टिंग, देन अपवर्ड अँड देन डाऊनवर्ड. या सगळ्या गोष्टी एका हाय पॉईंटला तुम्ही पोहोचतात आणि त्यानंतर पुन्हा तुमचं डिक्रीजिंग जे आहेत लाईफ सायकलचं हे चालू होऊन जातं. अशामध्ये तुम्हाला फायनान्स कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येऊ शकतो, त्याची गरज काय आहे, तुमच्या क्रेडिट पॉलिसीजवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण यामध्ये करतो. म्हणजेच फायनान्शियल मॅनेजमेंट इट्स इम्पॉर्टन्स इज फायनान्शियल प्लॅनिंग. इट डिसाइड्स ईच फायनान्शियल नेसेसिटी असोसिएटेड विथ बिझनेस कन्सर्न. Also, financial planning associates needs to take prompts and correct measures instead of worries in latter stage of financial management life cycle of a company. Financial planning looks a crucial area associated with business concern. Typically, all the credit for business success is mostly depends on the financial planning of a company. म्हणजेच कोणत्याही व्यवसायाचं पतधोरण हे अत्यंत त्या व्यवसायासाठी महत्त्वाचं ठरतं. तुमच्याकडे किती पैसा आहे, तो पैसा नेमका कोणत्या ठिकाणी वापर करायचा आहे याचा विचार तुम्हाला नक्की तुमच्या फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये महत्त्वाचा ठरतो. नेक्स्ट इज सेफ गार्डिंग ऑर प्रोटेक्टिंग फंड्स. ऑब्वियसली सेफ गार्डिंग आणि फंड्स प्रोटेक्शन या दोन्ही गोष्टी तुमच्या व्यवसायासाठी अत्यंत गरजेच्या आहेत. तुमच्याकडे सरप्लस ऑफ कॅश असणंही तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने घातक ठरू शकतं. त्याचबरोबर लॅक ऑफ कॅपिटल, लॅक ऑफ फायनान्स हे सुद्धा तुम्हाला व्यवसायामध्ये बघायला मिळतं. म्हणजेच तुम्हाला तुमचे गोल्स जर अचीव करायचे असतील, त्याचबरोबर त्या गोल्सला पुढे म्हणजेच टू मॅक्झिमाइज प्रॉफिट या गोष्टीचा जर तुम्हाला विचार करायचा असेल तर तुम्हाला निश्चितपणे सेफ गार्डिंग करणं गरजेचं आहे. त्यामध्ये
महत्त्वाची गोष्ट काय येते, टू इन्क्लूड प्रोटेक्टिंग फायनान्स टुवर्ड्स अचिव्हिंग बिझनेस गोल्स. वन हॅज टू मेजर द एरियाज वेअर फंड्स आर रिक्वायर्ड. मग कुठे कुठे रिक्वायर्ड आहेत किंवा अलोकेशन कुठे होऊ शकतं, तर तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंट आहे, प्रोडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही करतायत, त्या ठिकाणी तुम्हाला अलोकेशन ऑफ फंड्स होऊ शकतं. त्याचबरोबर तुम्ही प्रोडक्शनला तुमच्या कंपनीचे सेक्शन्स आहेत, पण त्यामध्ये नेमका त्या सेक्शनमध्ये तुम्हाला मार्केटिंगला द्यायचा आहे पैसा, प्रोडक्शनला तुम्हाला रिक्वायरमेंट आहे की रिसर्च अँड डेव्हलपमेंटला तुम्हाला पैसा गुंतवायचा, ते बघणं खूप जास्त महत्त्वाचं तुम्हाला या ठिकाणी, ज्यामुळे तुमचा बिझनेस जो आहे तो स्मूथली काम करू शकेल, तो स्मूथली रन होऊ शकेल. त्यामुळे ओव्हर स्पेंडिंग ऑन वन प्रोजेक्ट अँड इम्पॅक्ट अदर बिझनेस ऑपरेशन्स ॲज दे मे लॅक फायनान्स इन मेनी केसेस. इट इज क्रुशियल टू सेफगार्ड फंड्स अँड इन्व्हेस्ट वाईजली. त्यामुळे तुमच्या व्यवसायाला मधला जो काही पैसा असेल तो व्यवस्थितपणे इन्व्हेस्ट करणं आणि त्याची योग्य पद्धतीने तो मार्गी लावणं हे देखील तुमच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरतं. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे अलोकेशन ऑफ फंड्स. इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट इज अन ऑर्गनायझेशन इज टू allocate funds appropriately. When making proper use of allocated finance to assets and enhance the operational proficiency for the business concern. Whenever the finance specialist makes use of the funds appropriately and allocate it wisely, they can reduce business expense and increase capital estimated for the company. अलोकेशन ऑफ फंड्स करताना तुम्हाला नेमका कुठून पैसा उभा करायचा, इट इज मेनली कन्सर्न विथ द असेट्स ऑफ द कंपनी. तुमच्या असेट्सचा विचार करता तुम्ही असेट्समध्ये नेमक्या कोणत्या असेट्समध्ये गुंतवतात, ते फिक्स असेट्स आहेत का करंट असेट्स आहेत, त्या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. त्याचबरोबर तुमची ॲसेट्स जेवढी वाढेल, तुमच्या प्लांट अँड मशिनरीमधली डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंट तुमची वाढेल, या सगळ्या गोष्टीचा विचार करता तुमचा बिझनेसही त्या दृष्टिकोनातून वाढू शकतो. पण ही इन्व्हेस्टमेंट करताना पुन्हा आपला तोच मुद्दा येतो की प्रोडक्शनशी रिलेट करताना आम्हाला R&Dचा पण विचार करायचा आहे. ज्यामध्ये आपण कोरोनाचं एक्झाम्पल बघितलं, कोरोनामध्ये इन्व्हेस्टमेंट ज्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट झाली ते मेनली बिझनेस होते व्हेंटिलेटर तयार करणं, मास्क तयार करणं. म्हणजेच एका कंपनीकडून सपोज आपण पाहतो की डेटॉल कंपनी आहे, पण डेटॉल कंपनी जेव्हा काम करते तेव्हा ते बेसिकली कशाची होतं, मेडिकेटेड प्रोडक्टची, पण ती आपल्याला कुठे आता मास्कमध्ये दिसते की सॅनिटायझेशनमध्ये ती आलेली आपल्याला दिसते. त्या अनुषंगाने तुमचं कॅपिटल इन्क्रीज करायचं असेल तर तुम्हाला अलोकेशन ऑफ फंड्स जमलं पाहिजे. तोच मुद्दा आपल्याला इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीजसुद्धा रिलेट करता येऊ शकतो. तुम्हाला जर गुड क्वालिटी तुमच्यामध्ये असेल की हाऊ टू मॅनेज फायनान्स अँड हाऊ टू सेव्ह इट, ह्या गोष्टी जर तुमच्याकडे असेल, तुमची इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी खूप जास्त प्रमाणात वाढू शकते. मग कशामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टीमध्ये, मग ऑब्व्हियसली त्यामध्ये कोणते स्टॉक्स आहेत, गोल्ड आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत, प्रॉपर्टीमध्ये करू शकतात किंवा लँड्समध्ये करू शकतात. कोशाची किंमत वाढती आणि काय तुम्हाला देते त्यामधून रिटर्न्स मिळत आहेत, ह्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला शोधणं गरजेचं ठरतं. ॲज अ पर्सन, इफ यू आर गुड ॲट मॅनेजिंग युअर फायनान्स and saving, then you get opportunities to explore investment. Investment opportunities will assist you in creating wealth so that you can enjoy your retirement period. There are various investment opportunities you can explore, like investing in stocks, gold, mutual funds, property, lands, etc. You can you can study about the details to know the risk and return in investment. Depending upon your risk ability, you can then choose the appropriate investment option. सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ते तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज आहेत का थ्रेट्स आहेत हे तुम्हाला सांगू शकते. नेक्स्ट इज फायनान्शियल डिसिजन. Financial management specifically point out with the financial decision according to or related to business concern. मग आता ह्यामध्ये जेव्हा आपण विचार करतो की तुमच्या बिझनेसच्या टाईप्सवर तुमच्याकडे फायनान्शियल डिसिजन काम करताना तुम्हाला दिसतं,
सपोज सोल प्रोप्रायटरशिप आहे किंवा त्याला पार्टनरशिपमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींचा विचार करावा लागेल. मग त्यामध्ये तुम्हाला त्याचबरोबर तुमचं प्रोडक्शन कसं वाढवता येऊ शकेल, तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटवर किती पैसा खर्च करायचा, तुम्हाला सॅलरी पर्सन हायर करायचे आहेत किंवा नाही, किंवा तुम्ही सॅलरी जी देत आहे ती वाढवायची आहे की कमी करायची आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्हाला फायनान्शियल डिसिजन्समध्ये होताना दिसतो. मग आता ह्यामध्ये तुम्ही जेव्हा फायनान्शियल डिसिजन्सचा विचार करता तेव्हा तुम्ही काय आहे की तुम्ही जेव्हा इन्व्हेस्ट करताय, जेव्हा तुम्ही पैसा स्पेंड करतात, तेव्हा तो तुम्हाला रिगेन करणंही गरजेचं ठरतं. आणि तो रिगेन कशा पद्धतीने करायचा याचा तुम्हाला विचार जो आहे तो यामधून करू शकतो. म्हणजे तुमची निर्णय क्षमता खूप जास्त प्रमाणात इथे मॅटर करते. इट्स इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट पॉईंट्स इज फायनान्शियल डिसिजन. Once financial choice according to the business concern has made, it cannot be rewind. As finance once spent will not be repaid again for any wrong decision made. Financial selection might impact the whole business operation since it has an instant relationship with all the departments of a company. For example, production, advertising, rents, or salary to human resources, and so on. Next is economic growth and stability of economic. Financial management or financial planning is mostly related with the wealth creation of the company or person. फायनान्शियल प्लॅनिंग करताना तुमची इकॉनॉमिक ग्रोथ आणि स्टेबिलिटी पण खूप जास्त मॅटर करताना आपल्याला दिसते. जेवढी तुमची फायनान्शियल प्लॅनिंग स्ट्रॉंग असेल तेवढी तुमची इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ती चांगल्या पद्धतीने होऊ शकते. पण ही ग्रोथ करताना ॲक्च्युली ती ग्रॅज्युअली केली तर त्यामध्ये जास्त पैसा तुम्ही मिळवू शकतात किंवा जास्त नफा मिळवू शकतात. त्यामुळे फायनान्शियल स्टॅबिलिटी तुमच्या व्यवसायासाठी खूप जास्त प्रमाणात उपयोगाची ठरते आणि म्हणून तुम्हाला फायनान्शियल स्टॅबिलिटीचा विचार या ठिकाणी केला जाऊ शकतो. प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग विल इन्श्युअर युअर इकॉनॉमिक ग्रोथ. Gradually, you will expand your wealth creation, which will help you to grow financially. Important thing in someone's life is financial stability. Only way to ensure your financial stability is through economic growth, and only option to ensure the same is through financial management. Next is improve standard of living. Financial management gives economic growth and stability of finance. So you can improve your standard of living or standard of company. छोटीशी गाडी आहे तुमची एखादी वस्तू विकण्याची आणि त्यामधून जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने पैसा कमवता आला तर निश्चितपणे तुम्ही दुकानाचा विचार करतात. म्हणजेच तुमच्या व्यवसायाचं जे काही इन्कम आहे किंवा पैसा आहे तो तुम्ही तुमचा वाढवण्यासाठी केला आहे, व्यवसाय वाढवण्यासाठी त्याचा उपयोग केलेला आहे. हेच तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे ते तुमचं यामधून वाढू शकतं. वन्स यू हॅव लर्न अँड टेकन गुड नॉलेज ऑन फायनान्शियल मॅनेजमेंट, दिस विल नॉट ओनली प्रोव्हाइड यू फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड पीस ऑफ माइंड बट ऑल्सो इट विल इम्प्रूव्ह युअर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. Your economic growth will transfer into better standard of living. Next point is valuation of a company. Obviously, importance of financial management organization in the area of enlarging the variety of speculators and the business concern. Extreme point concerning of any business is that they will achieve maximum gain with greater efficiency. It may be related to increasing production or expanding business to other countries. Means expansion of businesses into smaller to larger. Great management and financial specialists can assist in improving valuation of company. In valuation of company, we can say a numbers of increasing a number of profit
in rupees or goodwill of a company. Okay, so valuation of company will be improved with the help of financial management. Next is tax planning. In financial planning, we must have to include your tax planning. Failing to plan your taxes appropriately, it will lead to you spend more out to your pocket. If you analyze your current fiscal year, you will be spending less on taxes, but in next year you are more likely to pay heavy taxes. Then you should manage your budget and saving accordingly. This will help you towards economic growth, else you may run out of cash and may lead to disturbance in your investment decision. ऑब्वियसली आता बजेट आपल्या सगळ्यांचं डिक्लेअर होणार आहे. कोणत्याही व्यावसायिकाकडून किंवा कोणत्याही बिझनेसमॅनकडून टॅक्सच्या रिलेटेड अपेक्षा ज्या आहेत त्या मागवल्या जातात. मग गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेससारखे टॅक्सेस असतील, कस्टम ड्युटी असेल किंवा इतर इन्कम टॅक्सचे रेट्स असतील. कशा पद्धतीने तुम्हाला टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे किंवा कशा पद्धतीने तुमच्याकडे गव्हर्नमेंट तुमच्याकडून टॅक्स कलेक्ट करणार आहे याचा विचार तुम्हाला यामध्ये केला जातो. आणि त्या अनुषंगाने तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे कमी किंवा जास्त प्रोडक्शन असेल किंवा मग मॅनेजमेंट असेल हे तुम्हाला करता येऊ शकतं. अँड लास्ट पॉईंट इज कॅपिटल रिझर्व. Money have always been imaginable and possible really when the business earning rises to higher levels. Expansion arises. Here is an importance of financial management in success of business by ways of expanding as well as creating capital reserve in the books of company's account. तुमचे कॅपिटल रिझर्व जे आहेत जेवढे तुमचे वाढतील तेवढेच तुमचा फायनान्शियल मॅनेजमेंटचा पॉईंट जो आहे तो तुम्हाला लक्षात येऊ शकेल. विथ द हेल्प ऑफ ऑल दिस इम्पॉर्टन्स वी कॅन कन्क्लूड इट विथ द थिंक ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट पॉईंट्स ॲज मेन्शन अबोव will benefit you in many ways. It will provide your financial stability, improve your standard of living, give you peace of mind, and keep you financially stress-free. It is highly recommended that you should start thinking of financial management when you can see in how many benefits you can get from it. So, importance of financial management is very interesting and easy to understand. Thank you.